तेव्हा विधानसभा अध्यक्षपदासाठी आज भाजपमधून कोणाची निवड होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूया आपण या संदर्भातली महत्त्वाची घडामोड। आजपासून विशेष अधिवेशन सुरू होते आणि यामध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपमधून कोणाची निवड होतीये याकडे आपले लक्ष असणार आहे। राहुल नार्वेकर यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी पसंती मिळतीये का? सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती आहे का? विधानसभा अध्यक्ष नेमके कोण होणार याची उत्सुकता आहे। आपल्याला माहिती आहे सध्याचे हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर आहेत। काल त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती, मी सिनियर मोस्ट आमदार आहे, त्यामुळे पक्षाने विचार करावा असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आता कोळंबकरच कंटिन्यू राहतात का हंगामी अध्यक्षपदापासून ते विधानसभा अध्यक्ष, की आणखी कोणाची नावं चर्चेत येतात? राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदाची कारकीर्द चांगलीच गाजली होती। त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या होत्या, महत्त्वाचे निर्णय त्यांना घ्यावे लागले होते। त्यामुळे राहुल नार्वेकर हे या खुर्चीचे पुन्हा दावेदार ठरतात का हे बघावं लागणार आहे, की कोणी आणखी ज्येष्ठ नेत्यांची नावं पुढे भाजपमधून येतात। यामध्ये मुनगंटीवार तसंच चंद्रकांत पाटील यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत। त्यामुळे कोणाची नेमकी या पदावर वर्णी लागते हे बघावं लागणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत, आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जसं मी आता म्हटलं की नार्वेकरांची कारकीर्द बरीच चर्चेत होती, राज्यातल्या उलथापालथीच्या घटना या त्यांच्या कारकिर्दीत घडल्या होत्या, पण त्याचबरोबर दोन आणखी सिनियर नेत्यांची नावं येतात। काय नेमकी सगळी चर्चा रंगली आहे राजकीय वर्तुळात? बाबा, खरं तर जसं तुम्ही सांगितलं की राहुल नार्वेकर हे खूप चर्चेतले विधानसभा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजले। शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर खूप मोठं जे काही राजकीय वादळ महाराष्ट्रात उठलं होतं, त्यामध्ये विधिमंडळाच्या पातळीवर ज्या काही हालचाली होत्या त्यामध्ये नार्वेकरांचं महत्त्व, त्यांचं कामकाज आणि त्यांची कार्यपद्धती याबद्दल खूप चर्चा झाली। दुसऱ्या बाजूला जर आता विधानसभा अध्यक्षाची नेमणूक बघायची असेल तर राहुल नार्वेकरांच्या सोबतच चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार जे दोघेही सिनियर मंत्री आहेत, या दोघांच्या कुठेतरी नावाची चर्चा। यामध्ये प्रामुख्यानं सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेचे अध्यक्ष होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार, कारण जर राहुल नार्वेकरांना मंत्रिपदाची संधी दिली गेली तर एक सिनियर आमदार म्हणून, एक अभ्यासू आमदार म्हणून, कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी सुधीर मुनगंटीवारांच्या नावावरती आता या ठिकाणी चर्चा जी काय आहे ती सुरू झाली आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती चंद्रकांतदादांचं सुद्धा नाव मध्ये आलंय। आता नेमकं कुणाला यामध्ये संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही मिनिटांपूर्वी आपण जसं सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा कुठेतरी पत्ता कापला जाऊ शकतो अशी एक शक्यता आहे, अशी एक चर्चा प्रामुख्यानं सुरू आहे। गुजरात पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्षपदाच्या या सगळ्या निवडीमध्ये आणि नावाच्या चर्चांमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा पाटलांचं नाव समोर आल्यामुळे कुठेतरी भाजप या सिनियर मंत्र्यांना आता विधानसभेच्या अध्यक्षपदावरती नेमणार का आणि मंत्रिमंडळामध्ये नव्यानं युवकांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल नार्वेकर हे फडणवीसांच्या निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे नार्वेकरांची मंत्रिपदावरती वर्णी लावून कुठेतरी सुधीर मुनगंटीवारांना विधानसभेच्या अध्यक्षपदावरती त्यांना बसवलं जातं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। जरूर ओम, या घडामोडीकडे लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।